नमस्कार मित्रांनो, शेतकरी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. तर आपण आज आलो आहे शेतामध्ये, तुम्ही पाहू शकता. आणि आपली नवीन बैलजोडी घेतली मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. तर ही नवीन बैलजोडी कशी चालते बैलगाडीला त्यासाठी त्यांनाही आपण घेऊन आलो. आणि पाहू शकता तुम्ही, ते त्यांना हिरवा चारा खाण्यासाठी बांधून दिले बैलगाड्याला. त्या बैलगाड्यामध्ये भरून आपल्याला हा हिरवा चारा घेऊन जायचा मित्रांनो, जेणेकरून आपल्या बैलांसाठी एकदम कडक उन्हाळा सुरू असतानाही त्यांना हिरवा चारा खायला मिळाला पाहिजे या हिशोबाने आपण हे मक्की पेरलेले होते मित्रांनो. कांदा रोप होता, याच्यात कांदा रोप काढून लगेच आपण हे मक्का टाकून दिले होते. पात्र आपला बैलांसाठी चारा म्हणून टाकलेलं आहे, ते मस्तपैकी कापून घेतलेलं आहे. आणि कापल्यानंतर आता पूर्ण आपली बैलगाडीमध्ये भरून घरी घेऊन जाणार त्यांना खाण्यासाठी. म्हणजे त्यांना कोरडा चाराही खायला मिळतो, परत कोरडा चाराही खायला मिळतो, परत हिरवा चारा पण उन्हाळ्यात सहसा जास्त मिळत नाही. या हिशोबाने आपण स्वतःचं एक वावर रिकामा राहण्यापेक्षा ते आपण बैलांसाठी हिरवा चारा कसं खायला मिळेल या हिशोबाने आपण मक्की पेरून दिलेलं होतं. ते आज आपल्याला बैलांना हिरवा चारा खाण्यासाठी तयार झालेला आहे मित्रांनो. तर आपण रोजचं एक असं सारा आहे, तो सारा कापून घेतो, पूर्ण घरी घेऊन जातो आणि बैलांना आपण 1 ते 2 दिवस आपण एक टायमाला म्हणजे एका वेळी कोरडा चारा देतो, एका वेळी हिरवा चारा देतो. असा पण दोघं चारा आपण खाऊ घालतो त्यांना. त्याच्यासाठी हा एवढा चारा आपण टाकलेला होता, पाहू शकतो मित्रांनो. एवढा आहे. आणखी तिकडे पाहू शकतो मी हिरवगार आहे. तर ह्याचा हिरवगार चारा त्यांना पण खायला मिळायला पाहिजे. उन्हाळ्यामध्ये कमी मिळतो मित्रांनो, या हिशोबाने आपण टाकून दिलेलं होतं. तर काही अडचण नाही. आता चाराची साईज पाहू शकतो तुम्ही. असं पद्धतीने मग की पिकं आपण टाकून दिलं होतं बैलांसाठी. खूप भारी हिरवा चारा झालेला मित्रांनो. तर आपण बैलजोडी खूप कष्ट करते मित्रांनो, त्याच्यासाठी आपण हिरवा चारा स्पेशल आपण टाकलेला होता मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, अशा पद्धतीने आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी हिरवा चारा जेणेकरून उन्हाळ्यात द्यायला पाहिजे आपल्या बैलांना. म्हणजे आपल्या बैलांना हिरवा चारा खाऊ असं वाटतं म्हणून आपण स्वतःहून केलं पाहिजे मित्रांनो. हीच आपली अपेक्षा मित्रांनो. जय जवान जय किसान.